बोल ना काहीतरी. आय नो या घराचे आबरू मान तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुला तुझ्या मुलीच्या आनंदासाठी स्टँड घ्यावाच लागेल, त्याचा विचार करावाच लागेल. प्लीज प्लीज तू तिला सपोर्ट कर. प्लीज काहीतरी बोल. प्लीज मी तुझ्या पाया पडते. प्लीज काहीतरी बोल. प्लीज काहीतरी बोल. तुला काही सपोर्ट करावाच लागेल. निशिला कधी बाहेर बोलावतील प्लीज. मी म्हणते ना माझी चूक झाली आहे, मला माफ कर, पण बोल ना काहीतरी. तू मला ओरड, तू मला मार, पण बोल काहीतरी. काळजी घे स्वतःची. सुखी रहा. निशी चल लवकर. उठ लवकर. निशी उठ लवकर प्लीज. ह्या मायलेकीक ना कशाक उशीर होता ना आम्ही जाऊन बघताय आता. लाली राहू देत ग. थांबा मी बघताय जाऊन. हाय, आले, येऊ. असू दे बघा रे बघते ते. वेळ लागता. बघताय तर. कपाला लाली पडला. हॅलो. हॅलो नीरज, ओवी बोलते. हा बोल ना. लग्न झालं ना? निशिगंधा खुश आहे ना? मी येणार होतो पण तू तिचं लग्न नाही बघू शकत. तिचा आनंद तुझ्यासोबत असण्यातच आहे. म्हणजे नीरज, निशी तुझ्याकडे येते. काय? लवकर भेट तिला. चल लवकर. निशी गो. निशी प्लीज लवकर. हळू. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. निशी मी कायम तुझ्यासाठीच आहे. सारं काही मी तुझ्यासाठी करते, तुझ्या आनंदासाठी. तू जा लवकर, उशीर. नीरज वाट बघतो. ओवी आई. मी आहे ना. तुझा ओ.
निशी काय हा? पूजा करत बसली होती ना आता. काय गेला? अगो बोलात किती अग्नास. गेला काय निशी हा? माझो झील तिकडे बोल्यावर उभा हा. अगो बोल तरी काय गेला निशी? म्हणजे अरे कुठे राहिली नवरी मुलगी? नाही येणार नवरी. नवरी पळून गेली. लाली दादा निश्चित घात केला. पळून गेला ता. दादा तुझ्या लेकीन अख्ख्या गावासमोर खोतांच्या तोंडात काळा फसला. खाली अगो चार चौघात या काय बोलतोस तू? होय जा बघलाय ना ताच बोलताय मी. निश्चित पळून गेली हा. दादा ऐन लग्नातून तुझी पोरगी पळून गेली.
तुझ्या लेकीन तुझी शोभा केली अख्ख्या गावासमोर. लाले तुला कळते का तू काय बोलतेस ते? ओरड ओरड मार जीव घे काय पण कर, पण म्हणून या सत्य बदलला नाही हा. ती शी पळून गेली नाही हा घरात. देवा काय करून बसला या दिवशी, एवढं सोन्यासारखं पोरग असताना. नाही नाही, असं होणंच शक्य नाही. माझी पोर असं करणंच शक्य नाही. घरात कुठेतरी असेल ते, असं तर्क लावून मोकळे होऊ नकोस तू लाले. मी बघून येते. छाया घे. कशा कुठे कोणाक जाऊ कोया. दादा बोलाव तुझ्या बायको. का गेला होता ना, आणि तिची भाची या विजयरावांची लेक ते काढून गेला होता ना, मग त्यांना बोलाव इकडे आणि या सगळ्यांसमोर विचार काय गेला निशी. एवढी हिम्मत एकट्यात करणारी तुझी लेक नाही हा, हे तुका पण माहिता आणि माका पण. आई थांब जरा, तुझ्या सुखासाठी सगळा केलाय मी, पण इकडे आपल्या माणसांका आपलं सुख बघवत नाही असा झालेला हा. दादा अरे विचार ना तुझ्या बायको. काय हा निशी. उमा! उमा! माझा विश्वासच बसत नाही. माझी निशिगंधा माझ्या समोर आहे. सर मी माझं आयुष्य संपायला निघाले होते. काय मग इतकं धाडस झालं कुठून? आई आणि ओवीमुळे शक्य झालंय. त्यांच्यामुळे मी तुमच्या समोर उभी आहे. एक मिनिट, मग तिथे ओवी आणि आई? सर त्यांचं टेन्शन आलंय मला. मी इथे आले खरी, पण त्यांना काय काय सहन करावं लागत असेल याचा मला विचार करून खूप भीती वाटते सर. ये ग ये उमा ये. हा ये. माझ्या लेकाबरोबर तुझ्या लेकीचं लग्न जुळवून माझ्यावर उपकार केलास ना तू. माझी लेक माझ्या शब्दाबाहेर नाही हा. माझी लेक अशी, माझी लेक तशी. मग सांग सगळ्यांना तुझ्या लेकीन काय दिवे लावलात ते. लाली प्लीज शांत हो जरा. तुम्ही तर गप्पच बसा. तुम्ही पहिली डायरी लावली होती ना या लग्नास, आता झाला तुमच्या मनासारखा. लाली तुझ्या पाया पडतो, शांत हो. गावातले लोक जमले तिथे.
लोकांसमोर तमाशा करू नकोस. अहो सगळ्या गावाला पत्रिका वाटल्या होत्या ना, मग सगळ्या गावातले येणारच. मग कसं नाही कळणार त्यांका? ते माझ्यावर पण हसणार, नवरी पळून गेली ना. सगळ्यांका कळू दे काय झालं आता. किती दिवसापासून सगळ्या लपवत होतास या? आ? काय गो, काय गेली निशी? हा, कुणाचा हात पकडून पळून गेली? सांग सगळ्या गावातल्या लोकांका, कळू गोया ना त्यांका पण. अगदी बरोबर आहे. निशी अशी मुलगी वाटली नाही. त्यात ती रघुनाथ खोतांची मुलगी, जे इथली जमीन कुणाला घेऊ देत नाही. त्यांची मुलगी कोण घेऊन गेलं? हो बाई, या बघा तुम्ही हैसरना पाहुणे असा कळला मग. त्यामुळे आमच्यामध्ये नाही बोललात ना तरच बरा. बंधू, ते माझे पाहुणे आहात, त्यांका कशाक बोलतास? आणि कोणाचे तोंड बंद करणार असं तू? अरे तुझ्या लाडक्या वहिनीक विचार ना, होय गेली निशी? उमा, उमा निशी काय हा? उमा, मी तुमका काहीतरी विचारते. काय हा आपला निशी? लाली म्हणते ती सगळा खोटा आहे ना? मला कळतंय तुला कसं फील होत असेल. मला पण आई आणि ओळीची काळजी वाटते. पण आता इथे थांबणं सेफ नाही. आपण आत्ताच्या आता मंदिरात जाऊया. हो निशिगंधा, आपल्याकडे लग्न केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण लग्न केलं ना तरच आपण लोकांना आपलं नातं पटवून देऊ शकू. बघतास ना घरात कशा आनंदाचं वातावरण आहे आता. ह्यो आनंद घरात तुमच्यामुळे पसरलो हा. तुम्ही दोघे लग्नात तयार झालास म्हणून. आणि खरा सांगू काय, लग्न ही कधी दोघांची गोष्ट नसताच. दोन परिवार जोडले जातात. आयुष्यातल्या प्रत्येक नात्यावर याचा परिणाम होता. निशिगंधा, प्लीज आता माघार घेऊ नकोस. आपण लग्न करूया. मग त्यापुढे काय होणार असेल त्याला सामोरं जाताना मी तुझ्या सोबत असेल कायम.